तर आव्हानात्मक स्थितीतला असा हा मिसिंग लिंकची उभारणी करण्यात आलेली आहे। खोपोली ते लोणावळा असा या मिसिंग लिंकचा मार्ग आहे। त्याचबरोबर खोपोली इथं 850 मीटर लांबीचा पूल उभारण्यात आलाय। या पुलानंतर 1.75 किलोमीटर लांबीचा बोगदा देखील आहे। त्यानंतर 650 मीटर लांब आणि 182 मीटर उंचीचा पूल उभारण्यात आलाय। 182 मीटर उंचीवरील राज्यातील सर्वाधिक उंच पूल अशी याची ओळख आहे। त्याचबरोबर सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये उभा केलेला केबल पूल हा देखील या मिसिंग लिंकवरती आपल्याला दिसून येतोय। आणि यानंतर पुन्हा 8.92 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्यात आलाय। त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत आव्हानात्मक अशा नैसर्गिक स्थितीमध्ये या मिसिंग लिंकची उभारणी करण्यात आलेली आहे आणि अगदी काहीच वेळापूर्वी त्याचं लोकार्पण देखील झालेलं आहे। मिसिंग लिंकवरील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता नोंद झालेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मिसिंग लिंकचं लोकार्पण हे पार पडलेलं आहे आणि मिसिंग लिंकवरील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अनेक मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अगदी काहीच वेळापूर्वी संपन्न झालेला आहे। प्रशस्ती पत्रक हे प्रदान करण्यात आलेलं आहे आणि याच मिसिंग लिंकवरील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती अत्यंत आव्हानात्मक अशा स्थितीमध्ये सह्याद्रीला भेदून या मिसिंग लिंकची उभारणी करण्यात आलेली आहे। त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि त्यातीलच एक वैशिष्ट्य म्हणजे हा जगातला सगळ्यात रुंद असा बोगदा आणि याच बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। आणि ज्यावेळी हे प्रशस्ती पत्रक महाराष्ट्राला प्रदान करण्यात आलं त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आदिती तटकरे, शिवेंद्रराजे भोसले, त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि अधिकारी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आणि यानंतर आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, तिथला कार्यक्रम जो नियोजित करण्यात आलेला होता तो संपून आता पुण्याच्याकडून मुंबईच्या दिशेने हे तिघेही जण निघालेले आहेत। या ठिकाणी नेमका काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे? आकांक्षा, पत्रकार परिषद इथे पार पडेल आणि आपण बघतोय कॉन्वॉय जो आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा तो आता जिथे पत्रकार परिषद होणार आहे त्या ठिकाणी आलेला आहे। आपण पूर्ण जर आपण हा प्रवास बघितला तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण केला। 13 किलोमीटरचं सगळं अंतर आहे, ज्यामध्ये आपण बघितलं 2 टनेल आहेत, एक 8 किलोमीटरचं टनेल आहे, तर एक साधारणपणे 1.83 किलोमीटरचं म्हणजे साधारणपणे 2 किलोमीटरचं टनेल आहे। आणि हा सगळा मिसिंग लिंक प्रोजेक्ट महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सरकारसाठी होता आणि याचं काम पूर्ण झालं। 2019 मध्ये याची सुरुवात झाली होती, 2021 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र कोरोनाचा काळ आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला एकाच गाडीमधनं हा सगळा प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। स्टेअरिंग आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे, पाठीमागे आपण बघितलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्याला बसलेल्या पाहायला मिळतात। आणि आता आपण बघितलं तर पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि संपूर्ण हा जो प्रकल्प आज पूर्ण होतोय या सगळ्याची माहिती दिली जाईल। सोबतच जी वाहतूक कोंडी आपल्याला सकाळपासून पाहायला मिळतेय, ही वाहतूक कोंडी पाहता लवकरात लवकर मिसिंग लिंक सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू करणं हे गरजेचं आहे। आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या आजचा जो त्रास सहन करावा लागला यावर नेमकं काय उत्तर देत आणि संपूर्ण या प्रकल्पाबद्दल अधिकारी असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता या पत्रकार परिषदेला संबोधित करतील। आकांक्षा, अगदी त्यामुळे अगदी काहीच वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होईल। तत्पूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हा जवळपास 13 किलोमीटरचा असा हा मिसिंग लिंकवरून प्रवास केलेला आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते हे दाखल झालेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा हा मिसिंग लिंक आणि त्याचंच लोकार्पण हे सध्या
पार पडलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आता सरकारकडून ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. अगदी काहीच वेळामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. तर दुसरीकडे आपण पाहतोय वाहतूक कोंडीची समस्या उद्भवलेली आहे. अगदी काहीच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केलेल्या आहेत की लगेचच ही वाहतूक सुरळीत करा, पोलिसांना तैनात करा, कोणताही टोल आकारू नका. अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या अशा सूचना या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आता ही वाहतूक कोंडी देखील सुटेल अशीच आशा व्यक्त केली जाते. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न होईल. लोकार्पणाचा हा कार्यक्रम होता आणि ही पत्रकार परिषद झाली की हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक ही सुरळीत केली जाईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे साधारण किती वेळ ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं मिसिंग लिंक हा उभारण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. खरं तर वेदांत, अभूतपूर्व असा हा सोहळा म्हणावा लागेल. मिसिंग लिंक आणि त्यावरील जो बोगदा आहे त्याची गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा सगळा अभूतपूर्व असा कार्यक्रम. खरं तर या आता मिसिंग लिंकवरून टप्प्याटप्प्यानं वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नेमक्या कोणत्या वाहनांना यामधून प्रवेश असेल, कोणत्या पद्धतीचे निर्बंध असतील, काय नियम असतील, या संदर्भात काय माहिती मिळते? ज्या प्रकारे मिसिंग लिंकचं नियोजन करण्यात आलं त्याच वेळी सांगण्यात आलं की अवजड वाहनं ही मिसिंग लिंक वरून प्रवास करणार नाहीत. त्यामुळे जी इतर प्रवासी वाहनं आहेत तेच या मिसिंग लिंकून आजपासून त्यांना प्रवेश असेल आणि त्यामुळे जसं ही पत्रकार परिषद पूर्ण होईल, हा कार्यक्रम संपन्न होईल, तशी ही मिसिंग लिंकची जी वाहतूक कोंडी झाली होती ती मिसिंग लिंकद्वारे पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि साधारणपणे 2-3 तासामध्ये ही जी वाहतूक कोंडी आहे ती पूर्व झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आपण